शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील मोठे मन हा पाठ घेणार आहोत। एके दिवशी एका गावात एक साधू आला। गावाबाहेरच्या धर्मशाळेत तो उतरला। धर्मशाळेची बरीच पडझड झाली होती। एकच खोली कशीबशी तग धरून उभी होती। ती देखील फार अरुंद व छोटी होती। साधूने ती खोली साफसूफ केली। आपली पथारी पसरली। खूप थंडी होती म्हणून खोलीचे दारही बंद करून घेतले। तो आडवा झाला। जेमतेम एका व्यक्तीला झोपता येईल एवढीच जागा होती। रात्र झाली तसा थंडीचा कडाका वाढला। अंगावर पांघरून घेऊन तो पडून राहिला। इतक्यात दारावर टकटक झाली। दाराच्या फटीतून साधूने पाहिले। बाहेर कुणीतरी कुडकुडत दारात उभा असलेला त्याला दिसला। दार उघडून साधू त्याला म्हणाला, "अरे आत ये ना, बाहेर थंडी वाऱ्यात कशाला उभा राहतोस? ये आत ये." तो एक वाटसरू होता। रात्र झाली म्हणून निवाऱ्यासाठी तो येथे आला होता। त्याने आत डोकावून पाहिले। जेमतेम एका व्यक्तीला झोपता येईल अशी ती लहान जागा बघून तो थोडा संकोचून म्हणाला, "खोली फारच लहान दिसते। या एवढ्याशा जागेत आपण दोघे कसे मावणार? त्यापेक्षा मी बसतो इथं बाहेरच, या भिंतीचा आसरा घेऊन." साधू बोलला, "भल्या माणसा, तू असा बाहेर थंडीत कुडकुडत बसणार आणि मी खुशाल झोपू? ते काही नाही। तू आत ये कसा, आपण दोघेही आत बसू। दोघांना बसण्या एवढी जागा इथं नक्कीच आहे." असे म्हणून साधूने त्या वाटसरूला बळेच आत घेतले। ते दोघे कसे बसे त्या खोलीत बसले। थंडी होतीच, त्यात भर म्हणून वारेही वाहू लागले। साधूने दार बंद केले। थोडा वेळ गेला आणि पुन्हा बाहेर कसली तरी हालचाल झाली। दाराच्या फटीतून साधूने पाहिले। भिंतीचा आसरा घेऊन कोणीतरी बाहेर उभा आहे असे त्याला दिसले। थंडीमुळे तो थरथर कापत होता। त्याची ती अवस्था बघून दार उघडत साधू म्हणाला, "कोण रे बाबा तू?" थंडीने काकडत तो म्हणाला, "मी आहे एक यात्रेकरू." साधू बोलला, "अरे मग असा बाहेर का? आत ये ना." यात्रेकरूने पाहिले। ते दोघे कसे बसे दाटीवाटीने बसलेले त्याला दिसले। तिसऱ्याला बसता येईल एवढी जागा तेथे नव्हती। तो म्हणाला, "तुम्ही बसा, मी आत येऊन तुम्हाला अडचण कशाला करू?" साधू म्हणाला, "दोघांनी आत बसायचं आणि तिसऱ्यानं बाहेर असं कुडकुडायचं, त्यापेक्षा आपण असं करू, आपण तिघही दाटीवाटीनं उभं राहू। ये, तू आत ये." फारच आग्रह केला तेव्हा तो यात्रेकरू खोलीत आला। ते तिघे दाटीवाटीने खोलीत उभे राहिले। त्या यात्रेकरूला हे बरे वाटले नाही। न राहून तो पुन्हा म्हणाला, "साधू महाराज, माझ्यामुळे तुम्हाला अडचण झाली। तिघांनी असं अवघडून आत उभं राहण्यापेक्षा तुम्ही आरामात बसा, मी बाहेर जातो." साधू काही ऐकेना। तो म्हणाला, "ते काही नाही, आपण तिघही दाटीवाटीनं उभं राहू." असे म्हणून साधू हसला आणि पुन्हा म्हणाला, "ही थंडी कायम थोडीच राहणार आहे। ती आली आहे आपली मनं केवढी आहेत हे पाहायला. मन मोठं असलं की लहान घरही मोठं होतं. काय खरं ना?" असे म्हणून साधूने दार लोटले आणि ते तिघेही आत उभे राहिले। एकमेकाला खेटून उभे राहिल्याने थोड्या वेळातच त्या खोलीत ऊब निर्माण झाली आणि थंडी पळून गेली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।